नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, कापसाच्या उत्पादनामध्ये घट झाल्याने कापसाच्या दरात देशांतर्गत बाजारामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे। बघूया सविस्तर बातमी काय आहे। कृषी किंग वृत्तात आलेल्या माहितीनुसार कापूस उत्पादनात घट झाल्याने देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात जवळपास 15% वाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम निर्यातीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे। कापूस उद्योगानुसार चालू हंगामात कापसाच्या निर्यातीत घट होऊन ती 46 ते 47 लाख गाठी इतकी होण्याची शक्यता आहे, जी मागील 10 वर्षातील नीचांकी निर्यात असणार आहे। भारतीय कापूस दराच्या तुलनेत जागतिक बाजारपेठेत कापसाचा दर कमी आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय कापूस आयात करणारा बांगलादेश आता ब्राझीलसोबत कापूस सौदे करत आहे। 2022 पर्यंत केंद्र सरकारने कृषी उत्पादनाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासह शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे। मात्र कापूस पिकाच्या बाबतीत याउलटची स्थिती पाहायला मिळत आहे। कॉटन ॲडवायझरी बोर्डाने चालू वर्षी 65 लाख गाठी कापूस निर्यातीचे लक्ष्य निर्धारित केले आहे। मात्र यावर्षी हे लक्ष्य साध्य होणे असंभव आहे। मागील वर्षाच्या हंगामात देशातून 69 लाख गाठी कापसाची निर्यात करण्यात आली होती। याशिवाय चालू वर्षाच्या हंगामात कापसाच्या आयातीत वाढ होऊन ती 27 लाख गाठी इतकी होण्याची शक्यता आहे। मागील वर्षी 15 लाख गाठी इतकी कापसाची आयात करण्यात आली होती, अशी भारतीय कापूस महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। त्यामुळे कापसाचे भाव हे स्थिर राहतील किंवा यापेक्षा 100 ते 200 रुपयांनी अजून वाढण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत। तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब।